लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले। त्यात काँग्रेसचे सर्वाधिक 13 खासदार निवडून आले। मराठवाड्यात काँग्रेसने लातूर, नांदेड, जालना या 3 मतदारसंघात विजय मिळवलाय। लोकसभेत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास अधिक वाढलाय। आगामी विधानसभेत देखील लोकसभेप्रमाणेच यश मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष तयारीला लागलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसने रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि यामुळेच महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचं नेमकं कारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। लोकसभेला मराठवाड्यातील 3 मतदारसंघावर काँग्रेसने विजय मिळवला। लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विजयी झाले, तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंतराव चव्हाण हे विजयी झाले, तर जालना लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर कल्याण काळे विजयी झाले। लोकसभेला विजय मिळाल्यामुळे काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघापैकी 6 विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय। सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती तेव्हा 9 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यायचे, पण आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने आणखी 2 मतदारसंघावर दावा केलाय। काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे संभाजीनगरमध्ये येऊन गेले। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेत काँग्रेसचे जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याशी देखील चर्चा केली। खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली असल्याचं समजतंय। यामुळे जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। पण आपण जर 2019च्या छत्रपती संभाजीनगरमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल बघितला तर सर्वाधिक जागा या शिवसेनेने जिंकल्या होत्या। छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा 40,445 मतांनी पराभव केला होता। छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांनी एमआयएमच्या नासेर सिद्दीकी यांचा 13,892 मतांनी पराभव केला होता, तर कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा 18,690 मतांनी पराभव केला होता। तसंच वैजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या रमेश बोरनारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा 59,163 मतांनी पराभव केला होता, तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा 24,381 मतांनी पराभव केला होता। पैठण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय गोरडे यांचा शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांनी 14,139 मतांनी पराभव केला होता। आता संदीपान भुमरे हे 2024च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर 5 विधानसभा मतदारसंघातील आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तर कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंग राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पैठण, कन्नड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, छत्रपती संभाजीनगर मध्य या 5 विधानसभा मतदारसंघावर दावा सांगू शकतो। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच महाविकास आघाडीत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 2 जागांवर दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता अधिक आहे। मराठवाड्यात लोकसभेला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस जास्त जागांवर आपला दावा सांगत आहे। आता स्थानिक नेत्यांनी कितीही दावे केले तरी अंतिम निर्णय हा महाविकास आघाडीतील प्रमुख नेते घेतील। लोकसभेला जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ ठरलाय, तर विधानसभेला देखील काँग्रेस मोठा भाऊ होण्याच्या तयारीत आहे। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागा वाटपाचा पेच महाविकास आघाडी कशी सोडवणार, 9 विधानसभा मतदारसंघापैकी किती मतदारसंघ काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।